नमस्ते ॲस्पायरंट. MPSC कॅटलिस्ट ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण टेनिसचे 4 ग्रँड स्लॅम, त्याचे विनर आणि रनरअप मेल फिमेल दोघं डिस्कस करणार आहोत एक छोट्याशा इमेजवरनं. तर बघा, सर्वात आधी जे ग्रँड स्लॅम आहे ना, त्याची सुरुवात विम्बल्डनने सुरुवात झाली 1877ला. आणि हा सर्वात जुना ग्रँड स्लॅम होता. आणि 1905चा ऑस्ट्रेलियन ओपन हा सर्वात नवीन ग्रँड स्लॅम आहे. तर बघा, हे अल्फाबेटिकलीच आहे, AFUW किंवा WUFA. हा रिव्हर्स ऑर्डर नाही, ओल्डेस्ट टू न्यूएस्ट. पण बघा, आपल्याला हे नाव लक्षात ठेवताना आहे ना, तो खेळण्याचा क्रम महत्त्वाचा आहे. वर्षभरात जेव्हा ते खेळले जातात ना, तर सर्वात आधी ऑस्ट्रेलियन ओपन खेळला जातो, सेकंडला फ्रेंच, 3 नंबरला विम्बल्डन आणि 4 नंबरला US. तर बघा, इथे चेंज असा झाला की A आणि F तर हा अल्फाबेटिकली आहे, पण यूच्या आधी W लेटर आलेला आहे, तर विम्बल्डन आहे. तर विम्बल्डनला असं लक्षात ठेवायचं की मिरर इमेज आहे त्याची, तर तो 3 सारखा दिसतो. जर डब्ल्यूची मिरर इमेज आपण बनवली तर तो 3 सारखा दिसेल. तर 3 नंबरला विम्बल्डन खेळला जातो. आणि बघा, AUSमध्ये, ऑस्ट्रेलियनमध्ये AUS आहे, जसं US आहे, आणि US ओपनमध्ये पण US आहे. तर हे दोघं हार्ड कोर्टवर खेळले जातात. फ्रेंच हा क्ले कोर्टवर आहे आणि विम्बल्डन हा ग्रास कोर्टवर आहे. तर हा क्रम याच्यासाठी लक्षात आहे की लक्षात घ्यायचा आहे, कारण जेनिक सिनर, कार्लोस अलकराज, जेनिक सिनर, कार्लोस अलकराज ह्या क्रमानेच ते जिंकलेले आहेत. जेनिक कार्लोस म्हणून हा क्रम जर लक्षात असला ना, तर आपण पूर्ण इमेज ती लक्षात राहील. आणि काही हार्ड नाही आहे ते, फक्त 3 नंबरला विम्बल्डन आहे तर त्याची मिरर इमेज सारखं तुम्ही लक्षात ठेवला 3 नंबर, तर ते लक्षात येतं. आणि एक नाव असं आहे, हे 2च विनर आहे, जेनिक आणि कार्लोस. जेनिक सिनर इटलीचा आणि कार्लोस अलकराज स्पेनचा. तर अलेक्झांडर हे एक नाव लक्षात याकरता ठेवायचं की तो एकच नाव वेगळं आलेलं आहे, तो रनरअप आहे ऑस्ट्रेलियन ओपनला. आणि बाकी 3 जे ग्रँड स्लॅम आहे नंतरचे, फ्रेंचमध्ये कार्लोसने जेनिकला हरवलेलं आहे, विम्बल्डनमध्ये जेनिक सिनरने कार्लोसला, परत लास्टला कार्लोसने जेनिकला हरवलेलं आहे. ते असं आहे की ते दोघंच खेळत आहे एक प्रकारे बघितलं तर. आणि याचं बघा, ऑस्ट्रेलियन ओपनची एक ट्रिक अशी आहे की जेनेरिक मेडिसिन म्हणजे मेलमध्ये विनर आहे जेनिक सिनर आणि फिमेलमध्ये मेडिसिन कीज आहे. तर जेनेरिक मेडिसिन इथं लक्षात ठेवायचं. सेकंड, क्लेमध्ये जेव्हा आपण जातो, फ्रेंच ओपन हा क्ले कोर्टवर खेळला जातो. तर आता कारले, तर इथं कारले लक्षात घ्या. कारले हे क्लेमध्ये येतात, किंवा कोकोचं जे ट्री आहे ते पण मातीतच येतं. तर कोको गॉफ आहे जिंकलेली, आणि म्हणजे क्लेवरनं कार्लोस आणि कोको गॉफ. 3 नंबरला विम्बल्डन. आता विम्बल्डनचं कसं लक्षात ठेवायचं, विम्बल्डन, तर बल्ब लक्षात घ्यायचा विम्बल्डनमधला, तर हा बल्ब आहे. आणि ग्रासवर खेळला जातो, तर एक गार्डन लक्षात घ्यायचं, G फॉर ग्रास, गार्डन. तर गार्डनमध्ये एक बल्ब खराब झालेला आहे, तो एक व्यक्ती चेंज करतो, आणि तिथं पोलजवळ इगा स्वेटेक उभी आहे. तर तो म्हणतो की टेक दिस बल्ब, इगा स्वेटेक, तर टेक दिस बल्ब. तर इगा स्वेटेक आणि पोलंडची आहे. ठीक आहे, विम्बल्डन, ग्रास, इगा स्वेटेक ही तर आपली ट्रिक बनलेली आहे. बाकी याचं तर लक्षातच आहे आपला, जेनिक कार्लोस. तर इगा स्वेटेक ही पोलंडची आहे. आणि लास्टला जे आहे ना, एरिना, तर हिचं थोडंसं लक्षात घ्या की पहिले जे 2 ग्रँड स्लॅम आहे तिच्यात रनरअप राहिलेली ती एरिना सबेलेंका आहे, आणि लास्टच्या 2ला रनरअप अमांडा आहे USAची. तर ही जी सुरुवातीच्या 2ला रनरअप राहिलेली ना एरिना, ती लास्टला तिला यश मिळालेलं आहे. आणि 3ला तर ती विनर पण नव्हती, रनरअप पण नव्हती, लास्टलाच तिने फायनल अटेम्प्ट होता तिचा आणि ती विनर झालेली आहे तिथं एरिना. तर बघा, सुरुवातीला 2 एरिना आणि लास्टला 2 अमांडा. तर हा पूर्ण असा जर चार्ट लक्षात ठेवला, तर यावरचा कुठलाही जरी क्वेश्चन आला तर तो सॉल्व होईल. आणि सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की MPSC बाबा ट्रिक्स आणि MPSC करंट ट्रिक्स हे 2 टेलिग्राम चॅनल आहे, ते प्लीज तुम्ही जॉईन करा. त्यावर भरपूर अशा ट्रिक्स आहे, तर त्याचा तुम्हाला फायदा होईल नक्कीच. येणाऱ्या कंबाईनच्या एक्झामला, पोलीस भरतीला, तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर थँक्यू फॉर वॉचिंग.